आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. इकडे तिची अवस्था मात्र खूप वाईट झाली होती. त्याच्या त्या नरम ओठांचा स्पर्श कपाळावर आणि त्याच्या त्या थंड हातांचा स्पर्श तिला तिच्या कमरेवर जाणवत होता. पोटात जणू भावनांचा आग डोंब उसळला होता. त्याला दूर ढकलावंसं वाटत होतं, पण तिच्या पायात शक्तीच उरली नव्हती. जणू तिने त्याला पूर्णपणे स्वतःला समर्पित करून टाकलं होतं. अशा अवस्थेत ती त्याच्याजवळ उभी होती. सक्षम भानावर आला. त्याने त्याचे डोळे उघडले. आपण काय करून गेलोय याची जाणीव होताच त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळापासून विलग केले. त्याच्या ओठांचा स्पर्श दूर जाताच तिने सुद्धा अलगद तिचे डोळे उघडले. त्याने किंचित घाबरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. नेमकं त्याच वेळी तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिच्या डोळ्यात राग अपेक्षित होता, पण तो राग त्याला तिच्या डोळ्यात दिसलाच नाही. उलट ती खूप इनोसंटली त्याच्या डोळ्यात बघत होती आणि ते बघून त्याला थोडं विशेष वाटलं. गुरुजींनी सप्तपदींच्या विधींना सुरुवात करायला घेतली. तसे ते एकाच झटक्यात एकमेकांपासून दूर होऊन उभे राहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक ऑकवर्डनेस दिसत होता. ओके दर्श, सोप्या स्टेप्स आहेत, विसरू नकोस अजिबात. अगं पण अंतरा ऐक तरी. पण अंतरा तिथून निघूनही गेली होती. देवा, मी हिच्या सोबत डान्सला हो तर बोललोय, पण आमचा डान्स बघितल्यानंतर त्या ध्रुवने मला मारू नये म्हणजे झालं. प्लीज देवा, प्लीज सांभाळून घ्या. गुरुजींनी दोघांनाही आपापले शूज आणि चप्पल काढायला आणि त्या पाटावर बसायला सांगितलं. तसं त्याने पायातले शूज काढले. तिने सुद्धा तिची सँडल काढली. दोघेही पाटावर जाऊन बसले. दोघांमध्ये आता इतका ऑकवर्डनेस आला होता की दोघं एकमेकांकडे साधं बघतही नव्हते. एखाद्या रोबोट प्रमाणे सांगितलेलं सगळं करत होते. इकडे स्टेजच्या खालीच उभी असलेली जीवा एकटक सक्षमच्या शूज कडे बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्माईल होती. जीवा पाटील, तुझं नाव इतिहासात अमर होणार आहे, कारण पहिल्यांदाच एक बहीण स्वतःच्याच भावाचे बूट चोरणार आहे. पण त्यासाठी मला त्या अंतराची मदत लागेल. कुठे गायब झाली ही मुलगी देव जाणे. गुरुजींनी सप्तपदींच्या विधीला सुरुवात केली. दोघांनीही त्या जळणाऱ्या अग्नीकडे बघून हात जोडले. हे अग्निदेवता, आज तुझ्या साक्षीने आम्ही लग्नाची 7 वचनं घेणार आहोत. ह्यातलं कुठलं वचन मी कुठपर्यंत पाळू शकेल मला नाही माहित, पण हो, माझ्याकडून या घरात कुणालाही त्रास होणार नाही याची मी नक्कीच खबरदारी घेईन. आज तुझ्या साक्षीने आम्ही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहोत. हे लग्न जरी माझ्यासाठी एक जबरदस्तीचं बंधन असलं, तर एक नवरा म्हणून मी कायम हिला प्रोटेक्ट करेन. आजवर तिने माहेरी खूप त्रास काढलाय, त्यामुळे या घरात तिला फक्त आनंदच मिळेल याची मी पुरेपूर काळजी घेईन. गुरुजींनी सौभाग्य अलंकार जवळ घेतले. त्यावर हळदी कुंकू टाकून त्याचं पूजन केलं. गुरुजींनी काळ्या मण्यांचं ते मंगळसूत्र त्याच्या समोर पकडत युगाच्या गळ्यात घालायला सांगितलं. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं.
एक नजर त्याच्याकडे पाहून तिने लगेच तिची नजर खाली घेतली. त्याने ते मंगळसूत्र हातात घेतलं. तो किंचित तिच्याजवळ झुकला आणि त्याने अलगद ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. पण जसं त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं, तिला एक वेगळीच फिलिंग जाणवली. त्या काळ्या मण्यांची एक पॉझिटिव्ह ऊर्जा तिच्या अंगातून वाहून गेली. आजवर ती फक्त कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बहीण होती, कोणाची तरी नात होती. पण आज त्या सगळ्या नात्यांना मागे सारून ती त्याची पत्नी झाली होती. पाटलांच्या घरातली मोठी सून झाली होती. गुरुजींनी अजून एक छोटं मंगळसूत्र त्याच्या हातात दिलं. हे तेच मंगळसूत्र होतं जे सक्षमने युगासाठी घेतलं होतं. ते देखील मंगळसूत्र विधीतच घातलं जावं म्हणून दुर्वाने तिथे ते आवर्जून ठेवलं होतं. सगळी मोठी मंडळी आजूबाजूला उभी राहून सप्तपदीचा कार्यक्रम बघत होती. सत्यजित दुर्वा शेजारी उभा होता. मोठ्या कौतुकाने ते स्वतःच्या मुलाचा लग्न सोहळा बघत होते. एंजल, एक गोष्ट तू नोटीस करतेस का? कोणती? भलेही त्या दोघांमध्ये आज प्रेम नसेल, पण त्यांच्यात एक ओढ आहे आणि ती ओढ मला दोघांच्याही डोळ्यात दिसते. तसं दुर्वाने त्या दोघांकडेही पाहिलं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. मला पण ते जाणवतंय जीत. आणि देव करो यांची ही ओढ लवकरच प्रेमात बदलो. कारण संसारासाठी फक्त ओढ नाही, तर प्रेमही तितकंच गरजेचं असतं. सहवास अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतो एंजल. युगाकडे बघत त्याने त्या मंगळसूत्राची कडी उघडली. पण जसं तिचं लक्ष त्या मंगळसूत्राकडे गेलं, तसे तिचे डोळे विस्फारले. हे तर तेच मंगळसूत्र आहे जे मी त्या ज्वेलरी शॉप मध्ये बघितलं होतं आणि मला ते आवडलं सुद्धा होतं. हा योगायोग खरंच घडू शकतो का? तिच्या चेहऱ्याकडे बघत तो पुन्हा तिच्या जवळ झुकला. त्याने तिच्या गळ्यात हात घालून ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. पाठीमागून त्याची कडी लावली. पण हे करताना त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या मानेवर झाला. तसा तिच्या सर्वांगावर शहारा आला. ती अजूनही भांबावलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. आपल्याला जे मंगळसूत्र आवडलं होतं तेच याने कसं काय खरेदी केलं, याच गोष्टीचं तिला विशेष वाटत होतं. तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालून तो तिच्यापासून बाजूला झाला. तिच्या गोऱ्या गळ्यावर ते नाजूक मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होतं. ती दोन्हीही मंगळसूत्र तिच्या गळ्यात असलेल्या त्या महागड्या ज्वेलरीला सुद्धा मात देऊन तिचं सौंदर्य वाढवत होती. गुरुजींनी कुंकू तिच्या भांगेत भरायला सांगितलं. तसं त्याने बोटाच्या चिमटीत थोडंसं कुंकू घेतलं आणि तिच्याकडे पाहिलं. यावेळी मात्र त्याला तिचे डोळे किंचित पाणावलेले वाटले. तिच्या त्या चॉकलेटी डोळ्यांकडे बघतच त्याने त्याचा हात तिच्या कपाळाकडे नेला आणि अलगद तिच्या भांगेत कुंकू भरलं. तसं तिने डोळे मिटले. पण डोळे मिटताच डोळ्यात अडवून ठेवलेले अश्रू तिच्या गालावर आले. तसा तिने श्वास आत ओढून घेतला. त्या क्षणाला तिच्या मनात कितीतरी भावना उचंबळून आल्या होत्या. आज ती तिच्या आईला खरंच खूप मिस करत होती. तिच्या भांगेत कुंकू भरून झाल्यावर त्याने त्याचा हात मागे घेतला. तसे तिने डोळे उघडून अलगद गालावर आलेले अश्रू पुसले.
त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं आणि तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या त्या भांगेतल्या कुंकवाने तिच्या नैसर्गिक सौंदर्यात 10 पटीने भर पाडली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. गुरुजींनी आता युगाला जोडवी पायात घालायला सांगितली. तिने त्यांच्या हातातली डबी स्वतःकडे घेतली आणि त्यातली जोडवी पायात घालू लागली. पण डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे तिला समोर काहीच नीट दिसत नव्हतं. सगळं अंधुक अंधुक दिसत होतं. त्यामुळे तिच्याकडून ते नीट घातलं जात नव्हतं. ती ट्राय करत होती. तितक्यात तिला त्याचे हात तिच्या पायाजवळ येताना दिसले आणि काहीही रिॲक्ट करायच्या आधीच त्याने तिचा पाय एका हातात पकडला. तिच्याकडे न बघताच त्याने ती जोडवी अलगद तिच्या पायाच्या बोटात सरकवली. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. अजून तर त्याने 7 फेरे घेतले देखील नव्हते, पण त्याआधीच त्याने त्याची वचनं निभवायला सुरुवात सुद्धा केली होती. तो तिला ज्या पद्धतीने ट्रीट करत होता ते बघून सत्यजित मात्र इथे गालात हसत होता. त्याने तिला जोडवी घालून दिली. पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. ती मात्र पापणी न लावता एक टक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. समोर फोटोग्राफर त्यांचे फोटोज क्लिक करत होता. पण यावेळी त्यांना कोणतीही पोच सांगायची गरजच पडत नव्हती. ते एकमेकात इतके अडकून गेले होते की त्यांचे कितीतरी छान असे कॅन्डिड फोटोज निघत होते. आता तुमच्या बहिणीला बोलवा, गठबंधन करायचंय. तसं सक्षमने युगावरची नजर काढून आजूबाजूला पाहिलं. जीवा तर त्याचीच वाट बघत होती. सक्षमने तिच्याकडे बघताच ती स्टेजवर गेली. दोघांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. गुरुजींनी एक मोठं उपरणं हळदी कुंकू लावून सक्षमच्या अंगावर टाकलं. मुली, आता या उपरण्याची गाठ मुलीच्या पदराला घट्ट बांध. तसं जीवाने तिच्या घागऱ्याची ओढणी हातात घेतली आणि त्याची गाठ सक्षमच्या अंगावर टाकलेल्या उपरण्यासोबत घट्ट बांधली. भाई, वहिनी, मी तुमची गाठ इतकी घट्ट बांधली की आता ती कधीच सुटणार नाही आणि मी ती कधी सुटू सुद्धा देणार नाही. तसं सक्षम आणि युगाने पुन्हा एकमेकांकडे पाहिलं. त्या दोघांची गाठ बांधून जीवा तशीच मागे सरकून उभी राहिली, कारण त्यानंतर तिचा खरा प्लॅन सुरू होणार होता. ती सक्षमच्या शूज जवळ जाऊन उभी राहिली आणि कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने तिने हलकेच ते बूट मागे मागे सरकवत न्यायला सुरुवात केली. गुरुजींनी दोघांनाही सप्तपदीसाठी उभं राहायला सांगितलं. तसे ते दोघेही तोल सावरत अलगद उभे राहिले. ती उभी राहत असताना सक्षमचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. तिला धडपडायची सवय असल्यामुळे ती कधीही पडू शकते याची त्याला गॅरंटी होती. पण यावेळी तिने स्वतःचा तोल सावरलेला बघून त्याच्या मनाला किंचित समाधान वाटलं. आता दोघांनीही हातात हात घ्या. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे त्याने त्याचा हात पुढे केला. तिने एकदा त्याच्या हाताकडे पाहिलं आणि मग त्या निळ्या डोळ्यांकडे पाहिलं. त्या डोळ्यात बघतच तिने अलगद तिचा हात त्याच्या हातात दिला. आता तुम्हाला 7 फेरे घ्यायचेत. हे 7 फेरे म्हणजे 7 वचन आहेत. त्या प्रत्येक वचनात तुम्हाला एकमेकांची साथ देण्याचं, एकमेकांची काळजी करण्याचं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं आणि एका सुंदर सहजीवनाचं भविष्य बघायचंय. प्रत्येक फेरा झाला की मुली
तुला ही सुपारी पुढे सरकवायची आहे. 7 फेऱ्याच्या 7 सुपाऱ्या आणि 7 सुपाऱ्यांची 7 वचनं असा हा विधी आहे. चला आता पहिल्या फेरायला सुरुवात करा. नवरदेव तुम्ही पुढे व्हा. तसा सक्षम तिला क्रॉस करून तिच्या पुढे गेला. त्याने त्याच्या हातात तिचा हात अगदी घट्ट पकडला होता. जणू ती काही त्याला सोडून कुठे पळून जाणार होती. इकडे जीवाने ते बूट सरकवत सरकवत अगदी स्टेजच्या कोपऱ्यापर्यंत आणले होते. सगळ्यांचं लक्ष त्या दोघांवरच असल्यामुळे तिचं काय चालू आहे याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. फेऱ्यांना सुरुवात झाली. गुरुजी पहिल्या फेऱ्याचं महत्व सांगत होते. इकडे जशी त्या दोघांनी फेरे घ्यायला सुरुवात केली तसं दुर्वाला तिच्या लग्नाचे फेरे आठवले. प्रत्येक फेऱ्यासोबत ती सत्यजितच्या विनाशाची शपथ घेत होती. त्याला उद्ध्वस्त करून टाकण्याचा तिने जणू प्रणच घेतला होता. पण खरंच आपण जसं ठरवतो तसं आपलं पुढचं आयुष्य असतं का? ज्या सत्यजितच्या विनाशासाठी तिने शपथ घेतली होती, आज त्याच्याच खांद्याला खांदा लावून तिने आजवर त्याच्या प्रत्येक सुखदुःखात त्याची साथ दिली होती. ज्याला आयुष्यातून उद्ध्वस्त करायची तिने शपथ घेतली होती, त्याच्यावरच तिने जीव ओतून प्रेम केलं होतं. मनात विचार येताच तिने सत्यजितकडे पाहिलं. तो खूप प्रेमाने स्वतःच्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत होता. त्याची ती साईड प्रोफाईल तिला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पाडून गेली. वयाने 50शी क्रॉस केली होती तरी त्याच्या दिसण्यावरून ते वाटतच नव्हतं. आजही तो तितकाच रुबाबदार होता. पाटलांच्या घरचं तो एक असं खोड होता ज्याच्या खांद्यावर पूर्ण घराची जबाबदारी होती. आणि आजवर त्याने ती अगदी समर्थपणे पेलली सुद्धा होती. ती आपल्याकडेच बघते असं त्याला जेव्हा जाणवलं तसं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि काय झालं असा इशारा केला. त्यावर तिने फक्त नकारार्थी मान डोलवली आणि ती पुन्हा सक्षम आणि युगाकडे बघू लागली. इकडे ते दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन फेरे पूर्ण करत होते. गुरुजी प्रत्येक फेऱ्याचं महत्व सांगत होते आणि प्रत्येक फेरा पूर्ण झाला की ती तिच्या पायाने एक एक करून सुपारी पुढे सरकवत होती. 4 फेऱ्यांनंतर गुरुजींनी तिला पुढे जायला सांगितलं. तसं त्याने तिचा हात सोडला. ती चालत त्याच्या समोर गेली आणि यावेळी तिने त्याच्या समोर हात केला. तसं त्याने तिचा हात पकडला. दोघांनीही राहिलेले 3 फेरे पूर्ण करायला सुरुवात केली. फेरा पूर्ण झाला की त्यांच्यावर फुलांची बरसात होत होती. वातावरणात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी होती. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, अग्निदेवतेच्या समोर आणि पूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने दोघेही आज लग्न बंधनात अडकले गेले होते.